मंडळी, या मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पेठमाप येथील शिमगोत्सव तसेच शरण काढण्याचा कार्यक्रम आणि चिपळूणचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री जुना कालभैरव येथे लावण्यात येणारी होळी. हे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहिलत ना मंडळी, हा एवढासा जीव आपलं प्रतिबिंब आरशात पाहिल्यानंतर किती चलबिचल झाला आहे. दिवसाची अशी सुंदर सकाळ अनुभवल्यानंतर आज आपण जाणार आहोत आमच्या मूळ गावी म्हणजेच सावर्डे येथे श्रीदेव केदारनाथाच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी. तर नमस्कार मंडळी, मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे होळीचा दिवस. खरं तर काल रात्रीच सगळीकडे होळी पेटवली जाते, पण सावर्डे ग्रामचा होम हा दुसऱ्या दिवशी भद्रेच्या मुहूर्तावर लावण्यात येतो. आज पालखीची रूपं लावली जातात आणि वाजत गाजत पालखी देवळातून सहाणेवर येते. सहाणेवर आल्यानंतर देवांची पूजा केली जाते आणि तिथून मग पालखी माड उभा केलेल्या जागी विराजमान होते. तुम्हाला प्रश्न पडला असेल, माड म्हणजे नक्की काय? होळीच्या आदल्या रात्री जंगलातून किंवा एखाद्या वाडीतून कमीत कमी फांद्या असलेलं सरळ असं आंब्याचं झाड शोधलं जातं आणि ते तोडून गावकरी हे मानाचं झाड वाजत गाजत आपल्या खांद्यावर नाचवत सहाणेवर आणतात. भद्रेच्या मुहूर्ताची वेळ जशी जशी जवळ येते तशी होळी लावण्याची लगबग चालू होते. यावर्षी नव्यानेच लग्न झालेल्या नवरदेवांना होळीमध्ये नारळ टाकण्याचा मान असतो. त्यामुळे या सगळ्यांना होळीच्या बाजूने उभं केलं जातं.
होळी पेटवल्यानंतर हे नवरदेव होळीला नारळ अर्पण करतात आणि होळीच्या भोवती 5 प्रदक्षिणा मारतात. होळीभोवती प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर हे नवरदेव जोड्याने पालखीच्या पाया पडण्यासाठी येतात. भक्तांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर पालखी होळीभोवती प्रदक्षिणा मारण्यासाठी येते. होळीभोवती पालखीच्या 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर गावकरी पालखी नाचवण्याचा आनंद घेतात.
पालखी नाचवून झाल्यानंतर पुन्हा एकदा पालखी भक्तांच्या दर्शनासाठी सहाणेवर विराजमान होते. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.